काँग्रेस पक्षात वाढलेली बंडखोरी आणि असंतोष यामुळे काँग्रेसची स्थिती निवडणुकीपूर्वीच बिकट झाल्याचं मत श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केलंय। भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अंतर्गत कलहामुळे तांचो जो काही जिखपाचो जो आशिल्लो मुद्दो आशिल्लो तो काँग्रेसचो मुद्दो जो आसा हो फोल ठरिल्लो आसा आणि काँग्रेसच्या काँग्रेस पयलींच म्हणजे लढाई पयलींच युद्ध हारलेलें आसा अशें म्हाका सांगन दिसता। गेली 2.5 वर्ष काँग्रेस गोव्याच्या सत्तेवर आहे आणि या सत्तेच्या काळात गोव्यासाठी काँग्रेसच्या सरकारने भ्रष्टाचाराशिवाय काहीच केलं नाही आणि जो गैरकारभार लोकांनी बघितला त्यामुळे गोव्याची जनता ही काँग्रेसचा पराभव करण्यासाठी ठाम उभी आहे। याच्यातच जे काही काँग्रेस त्याच्या अंतर्गत कलहामुळे एकदम अस्थिर झालेली आहे आणि म्हणून या कलामुळेच काँग्रेसचा जो पराभव आहे त्या पराभवावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून काँग्रेस जे 34 सीट लढवत आहे त्या 34 सीटावरून ते 32 सीटावर आलेले आहेत आणि या एकूण त्यांच्या अंतर्गत कलहामुळे मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेत जवळजवळ 5-6 लोक असल्यामुळे त्या ह्या 32 सीटांमधून मेजॉरिटी कशी लोक त्यांना देणार नाहीत, कधीही देणार नाहीत आणि म्हणूनच त्यांचा गोव्याला स्थिर सरकार देण्याबाबतचा दावा हा फोल ठरलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। एकही सकट भारतीय जनता पक्ष या युद्धात पुढे जाणार आहे आणि या युद्धात भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे, परंतु काँग्रेस या युद्धात उतरण्यापूर्वीच हारलेला आहे असं चित्र आज गोव्यात दिसत आहे।